जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा तुमचा 384 जनतेचा आमदार. आणि मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये. आज माझे जे मोठे बाबा आहेत चुलते, त्यांचं 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता. त्या अनुषंगाने आम्ही सगळे कुटुंब एकत्र भेटलो होतो. आणि इथून पुढे माझ्या 3-4 मीटिंग आहेत. पण त्याच दरम्यान जवळजवळ किती वर्ष झाले, 1-1.5 वर्षापासून ना, 1-1.5 वर्षापासून अभिजित रोहित आवाज येते का, रोहित डुमरे हे जे उद्योजक आहेत, गेले 5 ते 6 वर्षापासून ह्या दुग्ध व्यवसायामध्ये आहेत. तर मी नेहमी माझे कल्याणमध्ये जे मित्रमंडळी आहेत तेव्हा चर्चा होती, तेव्हा त्यांना आवर्जून सांगत असतो का यांच्या इकडे भेट द्या, दुधापासून कसा उद्योग वाढतो त्या संदर्भामध्ये. आणि मला माफ कर, मी तुला सुद्धा सांगता आलेलं आहे. आणि बघा, मी यांना शब्द दिला होता का मी जेव्हाच येईल त्यावेळी लाईव्ह करेल. आणि मला असा हुलिया आवडतो जे ओरिजिनल आहे तेच ओरिजिनल आहे. बरं, हा रोहित आहे, याचं वय 31 आहे आणि गेल्या 5 ते 5 वर्षापासून हा व्यवसायामध्ये उतरलेला आहे. तर रोहित, तू तुझ्या व्यवसायाचं थोडक्यात सांग टाकत या. आपला व्यवसाय श्री सात्विक तूप ओतूर या ठिकाणी मी तुपाचा व्यवसाय टाकलेला आहे. लोण्यापासून तूप कसं बनवलं जातं आणि शुद्ध तूप कसं बनवलं जातं आजकालच्या बोलता बोलता दाखव पण म्हणजे तेवढं कवर होत आहे. तर तुम्ही पकडता हे तूप आहे, नाही का? आपलं तूप आहे. ही 1 लिटरची बरणी असते, ही अर्धा लिटरची राहते. आपल्या प्लांट तूप सगळं गाईचं तूप आहे. गाईचं तूप राहतं, म्हशीचं तूप राहतं, गिर गाईचं तूप राहतं. ओके. तर या तिन्ही प्रकारचं तूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आणि आता थोडं कामाचं स्वरूप जरा बदललं आहे, थोडं मोठं केलं जातं. थोडा छोटा प्लांट होता, आता रेनिमेशनचं काम चालू आहे, त्यामुळे थोडा पसारा थोडा बघूया आपण, बघूया. हा, आता खवा काढायचं काम चालू आहे. ते सगळं चालू आहे. तिथं गॅस आहे ना का? हे फिल्टर पाण्याच्या वाफेवर, पाण्याच्या वाफेवर, ह्या वाफेवर सगळे पदार्थ बनवले जातात. म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल असं काही नाही, रॉकेल वगैरे काही नाही? काहीच नाही. कुठली आणि लाकडामुळे पण नाही? लाकडावर पण नाही. अच्छा. बॉयलर हा लाकडावर चालतो, पाणी गरम होतं, त्या पाण्याची वाफ तयार होते आणि त्यानंतर ते त्याला ती वाफ लागली जाते, त्याच्यामध्ये शिजतं वगैरे. ओके, म्हणजे वाफेचं इंजिन असतं त्या पद्धतीने. हा पेढा चालू आहे. अच्छा. एकदम खव्याचा ओरिजिनल ताजा पेढा. इकडे खवा चालू आहे, काम सगळं उरकत आले. हा सफेद दिसतोय एकदम. हा म्हशीचा खावा आहे. अच्छा, हे म्हशीचं आहे का? हो, हा म्हशीचा खावा आहे. यामध्ये सूप बनवलं जातं ह्या कड्यांमध्ये. ओके. वरती सगळे एक्झॉस्ट फॅन वगैरे, याच्यामुळे वाफ बाहेर फेकली जाते. ते सगळे कड्यांमध्ये होतं ना. हा कोणता खावा आहे? गाईचा? हा येल्लो दिसतो, हा पिवळा खावा आहे. हा गाईचा आहे. ओके. हा पण गाईचा खावा आहे. बढिया. एक 31 वर्षाचा तरुण 25व्या वयापासूनच उद्योगधंद्यामध्ये शिरलेला आहे. माझी बऱ्याच वेळा फोनवर चर्चा होती, पण भेट नाही होत, कारण का व्याप एवढा वाढून ठेवला मी पण ना, त्याच्यामुळे भेटी होत नाही. आणि आपल्या गावाकडच्या पोरांना आपण जर मोठं नाही गेलं तर कोण होणार? त्याचमध्ये मराठी उद्योजकाला माझं फर्स्ट प्राधान्य असेल, त्यांनी मोठं व्हावं. संपूर्ण मी तर सांगेल, सगळ्यांनी ह्या ठिकाणी येऊन आहे ना, रोडला हा जो ठिकाण आहे माळशेज नगर कल्याण रोड आहे, माळशेज घाटाच्या पुढाला ओतूर ठिकाणी. तर या आवर्जून सगळ्यांनी भेट द्या. उलट माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. लाडू आहे ना, हे लाडूचं काय बोललं तो? शुगर फ्री काय? शुगर फ्री लाडू बनवले जातात. हा डिंकाचा स्पेशल शुगर फ्री लाडू आहे. हा ड्रायफ्रूटचा शुगर फ्री आहे. हा नाचणीचा शुगर फ्री आहे. आणि जे बाळातीन बायांसाठी वापरला मेथीचे लाडू, मेथीचे लाडू जे आहेत. ओके. ह्या बॉक्सचे किती सगळे बनवले जातात. कसे किलोचा बॉक्स राहतो तो. किती, कसा असतो तो? हा 600 रुपये किलो आहे. 600, 500 प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे. वेगवेगळी प्राइस आहे वगैरे. म्हणजे मेथीचा पण आहे, तुमचा डिंकाचा पण आहे, डिंकाचा, मुगाचा, नाचणीचा, सगळे वगैरे. आणि हे स्वीट्स तुमचं? ही जी आंबा बर्फी आहे, याच्यामध्ये ओरिजिनल आंबा टाकला जातो. आपला शिवजन्मभूमीतला जो जुन्नर शिवनेरी हापूस जो आहे, या शिवनेरी हापूस ओरिजिनल आंबा हा म्हशीच्या दुधात टाकून ही आंबा बर्फी तयार केली जाते. ही जोपर्यंत हे फ्रोझन केलेला आंबा
रेडी आहे तोपर्यंत चालते. आता मग जेव्हा आंबा चालू होतो त्यावेळी पुन्हा चालू होतं. पुन्हा चालू होते. आता अजून आई ठेवली ना. मित्रांनो, मी टेस्ट का करू शकत नाही माहिती आहे काय, कारण का मला शुगर डिटेक्ट झालेली आहे गेल्या महिन्यापासून हेवी, त्याच्यामुळे मी टेस्ट घेत नाहीये. नाही तर मला इथे ना ओरिजिनलिटी म्हणजे ओरिजिनल वाटते पूर्ण एकदम. टेस्ट मी नक्की घेऊ शकत नाहीये. ही काजू कतरी छान 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 एकदम. काजू कतली, गुलाबजामुन वगैरे म्हणजे प्युअर दुधापासूनच बनतात ते सगळं 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 प्युअर जे बनतं ते. ओपन किचन सिस्टीम आहे आपली. हा, कस्टमर ज्याला बघायचं त्याला आम्ही दाखवतो एकच्या पद्धतीने बनवलं जातं वगैरे ते. सगळं असं. छान छान. थोडं काम आणि चालू असल्यामुळं स्टाफ किती आहे? स्टाफ 9 ते 10 लेडीज कामाला आहे सगळ्या ज्या आपल्या ओतूर गावातल्या ज्या लेडीज अच्छा, म्हणजे स्थानिकच आहेत वगैरे. स्थानिकचे सगळे. त्यांना रोजगार आपण इथं उपलब्ध करून दिले. आणि बाहेरच्या राज्यातलं कोण नाहीये? बाहेरच्या राज्यातलं कोण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांनी आवर्जून ह्या ठिकाणी या. सात्विक दूध प्लांट पण बघायला भेटेल आपल्याला, आणि हाच प्रोजेक्ट तुम्ही दुसरीकडे चालू करणार असेल त्याचं मार्गदर्शन पण भेटेल. आपले रोहित डुमरे जे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि यांचं स्वप्न पण आहे का एकाच ठिकाणी ब्रँचमध्ये थांबायचं नाही तर पुणेकरांचं असं आमची शाखा कुठेही नाहीये, तर यांचं स्वप्न असं का यांची शाखा सगळीकडे असू द्या. तर 100% यांची शाखा सगळं ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी यांना भेटा. कल्याण नगर रोडला ओतूर या ठिकाणी सात्विक दूध. बाबू तुझा नंबर सांग. 9561 188 266 9561 188 262. नक्की कॉल करा. ये ओलिया में नहीं जाने का. धन्यवाद.